मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेमधून त्यांना 6 महिन्याचा कार्यकाल दिला. जी काय आमचं चूक बरोबर तुमच्या तर हे 6 महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर आम्ही 1 महिना आंदोलन सुरू केलं. मग अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्हाला 5 महिने वाढवून दिले. पण प्रॉब्लेम इथे आहे की जेव्हा ही योजना विधानसभेच्या अगोदर लॉन्च केली त्यावेळेस मंगलप्रभात लोढाजी जे या विभागाचे मंत्री आहेत त्यांनी स्वतः सांगितले की ही योजना चालू करताना 10 लाख लोकांना आम्ही प्रतिवर्षी रोजगार देणार आणि 5 लाख लोकांना म्हणजे 50% लोकांना त्याच आस्थापनेमध्ये रोजगार लागेल आणि बाकीचे इतर ठिकाणी लागतील. नाही तुम्ही कशाला बंद कर निखिल घे ना तू कुठे गेला बोला साखर साहेब बोला घे ना इकडे कशाला बोलतो बोला इकडे झाले फेसबुक लाईव्ह आहे ते. हा 2च आहे नाही सांगितलं दोघांना आम्ही अगोदर. तर हे 6 महिन्याची आम्हाला निवडणुकीच्या अगोदर 5 लाख लोकांना आम्ही कायम करू असं सांगितलंय. त्याचे व्हिडिओ आहेत वाजून दाखवू का आता? हा माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचे पण व्हिडिओ, एक व्हिडिओ नाही 3 व्हिडिओ आहेत वेगवेगळे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची योजना करणारं देशातलं पहिलं राज्य आहे असं सांगतात आणि राज्यातल्या युवकांना भगिनींना खुश करण्याचं काम करतात. आणि मग हे सगळे स्थानिक काही कार्यक्रम आपले इतर आस्थापनेमध्ये जिथं नोकरी करत होते, सरकारी नोकरी भेटणार आहे म्हणून ते जॉब सोडून हे आले. आणि मग आता निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये भंपर मतानं सरकार आलं, जिंकले. मग यांनी फक्त लाडक्या बहिणीवर लक्ष ठेवलंय आणि लाडक्या भावाला आणि प्रशिक्षणार्थी लाडक्या बहिणीला विसरलं. अशा परिस्थितीमध्ये आमचं सरकारला विनंती आहे आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवाभाऊंचे पण 3 प्रकारचे व्हिडिओ आहेत यांना कायम करण्याचे. पण आता आम्ही हे बोललोच नाही म्हणतात. तर हे सगळे व्हिडिओ आहेत. आमची विनंती आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्याचे माननीय सचिव म्हणून तुमची विनंती आहे, आंदोलन प्रार्थना आहे. आमचं 18 आंदोलनं झाले वेगवेगळे, पण आम्ही 18 आंदोलनामध्ये शांततेला कधीच गालबोट लागू दिलं नाही. अत्यंत शांततेत केलेलं आहे, कारण या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. म्हणून आम्ही आक्रमक झालोच नाही. आक्रमक कसे झालो? घोषणा देण्यामध्ये एवढं जाग्यावर, पण कायदा हातात घेतला नाही, धोंडा घेतला नाही, कुणाला ओरकाडला काहीच नाही. शासकीय संपत्तीचं नुकसान नाही. काल आम्ही शासन आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आम्ही पूर्वी एकदा काय केलं होतं, तुळजाभवानी मातेला लोटांगण यात्रा काढली होती की हे माते यांना सद्बुद्धी दे. मग आता आम्ही काय म्हणलो, हे आमचे पालक आहेत आता विधान भवनामध्ये, तर आपण 0 माईलपर्यंत आम्ही लोटांगण घालत आम्ही प्रार्थना करणार. आम्हाला संविधानानं दिलेला मोर्चा काढण्याचा अधिकार यांनी नाकारला आणि आमचा मोर्चाला परवानगी दिली नाही. दुपारी 1 वाजेपर्यंत म्हणले आम्ही तुम्हाला देतोय देतोय देतोय. आणि आपल्या त्या धंतोली पोलीस स्टेशनच्या ज्या PI आहेत मिर्झापुरे मॅडम यांनी नळावरचं जसं भांडण महिला करतात तशा पद्धतीचं वर्तन आमच्याशी केलं आणि त्यांनी व्यवस्थित हे आंदोलन हाताळलं नाही. DCP आपले जे झा साहेब आहेत एकदम बेस्ट अधिकारी आहेत, त्यांनी खूप छान हाताळलं होतं. त्यांनी आम्हाला भरपूर प्रयत्न करत होते सगळं समजून सांगायचं आणि मी पण सगळ्यांना सांगत होतो हे चिडलेले 2 महिने झाले यांचा रोजगार गेलाय. त्याच्यामुळे यांच्या प्रक्षुब्ध भावना समजू शकतो. पण मी यांना शांत केलं आणि यांना शांतच करत होतो. तर विनाकारण गेट तर बंद होतं, तुम्ही गाडीमध्ये लावली होती पोलीस व्हॅन त्या गेटमध्ये. तुम्ही जर यशवंत स्टेडियमवर गेला असेल तर लक्षात येईल चित्र. तिथून बाहेर जाणं अशक्य गोष्ट होतं. मध्ये आक्रमक होऊ द्या ना आम्हाला. मग आम्हाला तुम्ही बाहेर जाऊ देत नाही म्हणून आम्ही काय केलं, मैदानामध्ये लोटांगण घातलं. आम्हाला मध्ये काय ते आक्रोश व्यक्त करू द्या की. पण त्यांनी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि पोलीस जेव्हा प्रक्षुब्ध होऊ लागले तेव्हा प्रशिक्षणार्थी प्रक्षुब्ध होऊ लागले.
मग ह्याच्यामध्ये मी ओरडून सांगतोय तितक्यामध्ये आपले एक वृद्ध आहेत, ते पोलीस निरीक्षक असतील, त्यांनी माझ्या हातातलं, मी वरी स्टेडियमवर होतो, वायर खेचला, माझ्या हातात माईक राहिला, फेकून दिला आणि ते माझ्या वरी आले आणि एक 10 ते 15 पोलीस आणि 4-5 अधिकाऱ्यांनी माझ्याशी अगदी निर्घणपणे एका अतिरेक्याला, गुंडाला, बदमाश प्रवृत्तीचा माणूस असावा तसं वर्तन केलं. माझा हा फ्रॅक्चर आहे, म्हणजे इतका पेन आहे आणि मला कुत्र्यासारखं ओढत त्या गेटमध्ये तर माझा हात अडकला आणि या ठाण्याचा जिल्हाध्यक्ष आहे, वरून खाली फेकलं, वरून खाली फेकलं मॅडम. हा याचा पाय पूर्ण फ्रॅक्चर आहे. बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांना मारहाण झाली. आमच्या एक मिनिट बोलू नका तुम्ही, थांबा. आमच्या वर्षातही लहाने म्हणून आमच्या प्रशिक्षणार्थी आहेत संभाजीनगरच्या, त्यांना तर असं ओरखाडे काढले आणि कपडे फाडले. आमच्या 4-5 प्रशिक्षणार्थींचे सगळे कपडे पाडले, माझे कपडे फाटले. तरीही आम्ही म्हणजे आम्ही कायदा हातात घेतला नाही. आम्हाला विनंती ही करायची आहे, या मोर्चावर लाठीचार्ज करणाऱ्या घटनेची न्यायिक जांच झाली पाहिजे, त्याच्यामध्ये दोषी असणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही जर दोषी असेल तर आमच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. माझा एकही शब्द तुम्ही दाखवा की, आणि आता सुद्धा तुम्ही बोलत असताना त्या मिर्झापुरे मॅडम डोळे वटारत होत्या, असं अरे काय चाललंय हे, असं अशोभनीय आहे राज्याच्या संस्कृतीला. हे महाराष्ट्र संतांची भूमी आहे इथे, आणि आम्ही 18 आंदोलनात कुठे जरी आम्ही कायदा मोडला असेल तर आम्ही गुन्हेगार. आम्ही आजही कायदा मोडणार नाही, कारण का ह्या उच्च शिक्षितांचा प्रश्न आहे. त्यामुळे पहिली मागणी न्यायिक जांच झाली पाहिजे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. दुसरी मागणी, आमच्या या प्रशिक्षणार्थ्याला कायमस्वरूपी रोजगार देतो म्हणून सांगितलेला आहे, 6, 8 आणि 10,000 रुपये दिलेला आहे. तो अनुदान मानधन अत्यंत तुटपुंज आहे, तर आम्हाला फक्त दुप्पट मानधन पाहिजे. या पोरांनी 6, 8 आणि 10 मध्ये 6 मधल्या पोरांनी रेल्वेच्या ट्रॅकवरचे जे रेल्वे खाली चिरडले गेलेले जे प्रेत असतात, त्या प्रेत उचलण्याचं काम केलंय, टाके घालण्याचं काम केलंय, खड्डे खोदण्याचं काम केलंय. 6,000 मध्ये इतकं छान काम केलंय. गरीब 12वीचे लेकर आहेत ते, आणि या उच्च शिक्षितांनी एका चांगल्या शिक्षकाला लाजवेल अशा प्रकारचं काम केले. काहीतरी आपलं पुढे भविष्य होणार आहे आणि तिथला रिझल्ट सुद्धा जिल्हा परिषद शाळांचा यांनी शिकवल्यामुळे वाढलेला आहे. जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा आता खराब झाला होता, तर यांच्या प्रयत्नामुळे तिथला उच्चांक झालेला आहे, म्हणजे निकालामध्ये सुद्धा. सांगायचं आता मी जास्त वेळ आपला घेत नाही, तर आपल्या या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी कमी पैशामध्ये खूप चांगलं काम केलंय. मी शेवटचा मुद्दा मांडतो आणि माझा शब्द बोलवतो. 2-5 मार्कांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये हे अपात्र ठरलेले लोक आहेत, वयाची 30-35 पर्यंत पोहोचले, ते एजबार होऊ लागलेत, काही एजबार झालेत. योजना चालू असताना एज मध्ये होते, पण योजना संपल्यानंतर हे एजबार झालेत, तर त्यांचं वय हे 35 ज्या दिवशी प्रशिक्षण केलं त्या दिवशीचं वय यांनी गृहीत धरावं. आणि यांना ज्या आस्थापनेमध्ये यांनी काम केलंय त्या आस्थापनेमध्ये कायम करत असताना या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये 2-5 मार्कांना अपात्र ठरले म्हणून हे 100% नालायक समजू नये. यांना जोपर्यंत यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये यांचे प्रयत्न तर चालूच आहेत, तोपर्यंत आम्हाला या प्रशिक्षणार्थ्यांना राज्यामध्ये अशिक्षितांना, अडाणी व्यक्तींना रोजगाराची हमी देणारा कायदा आहे आपल्याकडे, मागेल त्याला काम देणारा कायदा आपल्याकडे आहे. कारण अडाणी, अशिक्षित, शारीरिक श्रम करणारा माणूस उपाशी मरू नये या योजनेमागचा उदात्त हेतू आहे. मग या पोरांनी, या सावित्रीच्या लेकींनी शिक्षण घेऊन काय गुन्हा केला? यांच्याकडे सगळे उद्योग करू शकत नाहीत, सगळे व्यवसाय करू शकत नाहीत. काही असे आहे त्याच्यामध्ये की हे सांगितलेलं काम करेक्ट करू शकतात. म्हणून रोजगाराची हमी देणारा कायदा जर या राज्यात असू शकतो, तर या राज्यामधल्या प्रशिक्षणार्थ्यांना यांच्या उच्च शिक्षितानुसार राईट टू एज्युकेशन हा आमचा अधिकार आहे. तर तो राईट टू सर्व्हिस हा सुद्धा ऍक्ट या विधानसभेमध्ये सरकारने आणला पाहिजे आणि यांच्या शिक्षणाप्रमाणे
यांना संरक्षण भेटलं पाहिजे आणि त्यांना त्यांचा रोजगार कमी पैशामध्ये हे चांगलं काम करून राज्याच्या प्रगतीमध्ये हे अत्यंत उत्तम काम करू शकतात एवढीच विनंती करतो आणि आपण आम्हाला न्याय द्यावा. मुख्यमंत्री महोदयापर्यंत आपले विषय देऊन आज आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती करतो. मॅडम माझा एक मुद्दा आहे. मॅडम एक माझा मुद्दा आहे. 4.5चा मुद्दा शासनाने GR मध्ये 9 जुलैचा जो GR आहे त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे, आस्थापना यांना योग्य वाटल्यास उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकते. आता आम्हाला 11 महिन्याचं प्रशिक्षण दिले. मग आता 11 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आम्ही कुठं जायचं? मुख्यमंत्र्यांचं एक पालकत्व आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या रोजगाराची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आता आम्ही एवढे शिकलेले सवरलेले आहोत, आम्ही जायचं कुठं? आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आम्ही मिटवायचा कुठं? तुम्हाला आम्हाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा आम्हाला रोजगार द्यावाच लागेल. आपण जे बोलता आहे ते त्यांच्या याच्यामध्ये येऊन गेलं. मला काही छोट्या छोट्या शब्दात जरा प्रशिक्षणात त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून. मॅडम माझं एज 35 आहे. मी कुठे चांगला नोकरीला पण होतो आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत होतो. ही योजना मॅडम ही योजना आली तर मी सर्व सोडून त्या योजनेमध्ये मी पूर्ण 11 महिने प्रशिक्षण घेतला. आता जर 11 महिन्यानंतर हे प्रशिक्षण घेतलं, आम्हाला वाटलं शासनाने चांगली योजना काढल्या, आमचं फ्युचर इथे आहे मॅडम, तर कशाला ते सर्व करून सोडून सर्व माझा 1 वर्ष वाया गेलेलं आहे. तर पुढे जर सरकार आमची कोणती भूमिका नाही गेली तर माझा करिअर मॅडम बर्बाद झालेला आहे. 35 एज पार झाली, मला 36 लागू झाले. जे काही मी कोर्स केलेले ते पूर्ण माझे फीस पण वाया गेले आणि जिथे मी चांगल्या नोकरीला होतो तिथे पण मला कुठे घरचा ना घाटचा मॅडम असं झालं. आमची भावना एकदम दुखलेली आहे. इंजिनिअरिंगच्या कुठलं वर्ष? फर्स्ट मॅडम फक्त फिलच केलेला फॉर्म, म्हणजे सर्व हे केलेला माझा ऍडमिशन करून फीस माझा पूर्ण प्रोसेस भरलेला, पण फीस पूर्ण भरून आणि मी जॉबला सुद्धा होतो मॅडम. आता ही जॉबला म्हणजे इंजिनिअरिंग करण्याच्या अगोदर कशाच्या बेसिसवर साइड बाय साइडला जॉबला करायचो मी. PA होते त्यांच्यासोबत जॉब करायचं, हे पेपर वगैरे आवक जावक वगैरे हे करत होतो. तर पूर्ण जॉब सोडून मॅडम इथे आलोय. पण आमची सर्वांची भावना एकच आहे, आमच्या पालकांची, आमच्या वडिलांची, आमचे मुलं कुठल्या चांगल्या शासकीय मध्ये होते, आज जर सरकारने आम्हाला रस्त्यावरती आणले तर आमच्या अपेक्षा आमच्या पालकांनी, आमचे पालक, आमचे भाऊ, आमचे मित्र या सर्व दुखवले गेलेत मॅडम. सर्वांचे मनोभाव दुखवले गेलेत मॅडम. आणि विषय वेगळा असेल तर मी सांगतो. बघा, शिक्षण विभागामध्ये या लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं. त्यांना एक जे 6-10 हजार रुपये दिले गेले, एक 8,000 रुपये डिप्लोमा बेसिसवर होते, D.Ed झालेले लोक. त्या शाळेची जर गुणवत्ता तुम्ही बघितली आज तर जवळपास फर्स्ट रँकच्या शाळा झाल्यात. फर्स्ट रँक आमच्या इथं जिल्हा परिषद कधी नाही, तर तिथं इंटेक वाढलं यावेळेस झाले त्यांना. मग आता यांनी प्रशिक्षण घेतलंय, त्यांनी शिकवलंच, पण कमी पैशामध्ये हे चांगले विद्यार्थी भेटतात. आणि बेसिक जो पेमेंटचा विषय आहे शासनाच्या मार्फत घेतला जातो की बेसिक कुठेतरी त्यांचं असलं पाहिजे आणि TED हा मायनस झाला पाहिजे, म्हणजे कमी वेतनमध्ये एक चांगलं काम झालं पाहिजे. ह्या लोकांचं आहे त्या गावामध्ये आहे त्या शिक्षण विभागात स्वतः काम करून राहिले, म्हणजे TED चा विषय संपला. राहिला यांचा फक्त बेसिक शासन द्यायला तयार. मग यांचं पहिलं प्राधान्य असलं पाहिजे ना. त्याच्यानंतर आता ग्रामपंचायतचा विषय जर घेतला तर ग्रामपंचायतमध्ये एक जो ग्राम अधिकारी असते त्याला कोणीही सहाय्यक नाही, आणि एका ग्राम अधिकाऱ्याच्या इकडे 2-2, 3-3 डिपार्टमेंट म्हणजे गाव असतात. याच्यामुळे काय होतं की गावाचा विकास तिथं थांबलेला, तिथं पुढेच विकास होत नाही. आणि विशेष म्हणजे त्या एका ग्राम अधिकाऱ्यानं 3 गावचा ज्यावेळेस चार्ज सांभाळतो तिथं त्याचा मुद्दे व्यवस्थित मांडले जात नाही. हे एक झालं. आरोग्य विभागात सुद्धा चांगलं काम चालू आहे आपलं, म्हणजे टोटल जेवढे डिपार्टमेंट आहेत ह्या प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण नाही घेतलं तर काम केलं. आता हा चर्चा नका करू, सगळे मुद्दे आलेले आहेत. मी तहसीलमध्ये आहे मॅडम, कार्यरत अकोल्यामध्ये. ते आम्हाला तिथं घेण्यासाठी तयार आहेत मॅडम. त्यांनी तिथं पत्र दिलं अकोल्याला कलेक्टर ऑफिसला की आम्ही यांना घ्यायला तयार आहोत. तिथं आम्ही 7 जण लागलेलो आहोत. मी एकच लेडीज आहे मॅडम. आज आमची अशी परिस्थिती आहे ना, आम्ही जगू शकत ना मरू शकत. मरायचं तर आमच्या लेकरांना सांभाळणार कोण? आमच्या तहसीलमधले जे SDO साहेब आहेत, तहसीलदार आहेत, ते आम्हाला घ्यायला तयार आहेत, पण तुम्हाला पगार देणार कोण अशी ते आम्हाला मागणी करत आहे. प्रमाणपत्र प्राप्त झालंय. हे 11 महिने तुम्ही प्रशिक्षण ज्या आस्थापनामध्ये घेतलंय, तुम्हाला कुठेहीच या नोकरीचा दावा करता येणार नाही. याच्यामध्ये आमचं म्हणजे असं झालेलं आहे का
11 वर्ष तर आमचं वाया गेले असं स्पष्ट तुम्ही असं 5 पत्र महिन्याचं भेटले. पण सर्टिफिकेट भेटले मॅडम मला, 6 महिन्याचे भेटले मॅडम. त्या मग हे प्रमाणपत्राचा certificate कुठेच मॅडम, उपयोग नाहीये. हे फार्ममध्ये सर्टिफिकेट देखील मग तुमची- ते तहसीललाच का घेत नाही? जिथं आम्ही आस्थापनेमध्ये आहोत, तुम्हीच आम्हाला बसा ना द्या सर. ते सर्टिफिकेट आणि तिथे आम्हाला बोलू द्या जरा, करा ना. चर्चा करायला. माझं म्हणजे एवढंच आहे मॅडम. आपल्या- आपल्या सगळ्या- मॅडम. थांबा आता महत्वाचा विषय मॅडम काय बस आम्हाला सांगतात सांगा आमची आता ऐकून घ्या मॅडम. हा Thank you. आज काही निवेदन आणलं? निवेदन निवेदन द्यायला हे निवेदन. माशिनी आली कुठे आहे रे निवेदन? आहे ना, इथेच आहे. आमच्या मुलं मॅडम आठ तारखेपासून मॅडम तुम्ही या. आलेला मॅडम